नमस्कार, माझं नाव ज्ञानदेव रामराव पाटील ठोंबरे, पिंपळगाव पांढरी फाट्यावर माझं हॉटेल आहे. हॉटेल जीत तंदुरी मटन स्पेशल. हा जो रोड आहे हा धुळे सोलापूर रोड आहे. संभाजीनगरहून 22 किलोमीटरवरती माझं हॉटेल आहे. पुढं बीडला जाणारा हा रस्ता आहे आणि तंदुरी मटनची तयारी चालू आहे. माझ्याकडं स्पेशल तंदुरी मटन मिळतं. चांगला बोकड मी स्वतः इथं हॉटेलवर कट केला जातो आणि व्यवस्थित असं आम्ही दोघं मिस्टर मिसेस मटनची भाजी तयार करतो. माझ्याकडं चुलीवरची भाकरी, बाजरीची भाकरी, ज्वारी, चपाती, तंदूर रोटी, राईस असं चांगल्या पद्धतीनं जेवण आम्ही तयार करतो. आणि जसं आपण देवाला कंदुरी मटण तयार करतो त्या पद्धतीमध्ये गावरान येसूर तयार करून अशा पद्धतीनं आपण भाजी बनवतो. ती आता आम्ही कशामध्ये तयार करतो, कशी तयारी करतो हे मी तुम्हाला दाखवतो. आता कसं जेवण, भाकरी किंवा भाजी त्याची तयारी आमची चालू आहे, मी तुम्हाला दाखवतो मध्ये हॉटेलमध्ये. हे बघा, हे आमचं किचन आहे. हे इथं मध्ये कंदुरी मटण बॉईल करायचं काम चालू आहे. हे आमचा मसाला चालू आहे. आम्ही दोघं मिस्टर मिसेस ही कंदुरा मटणची भाजी तयार करतो, बनवतो. अशा पद्धतीनं आमची तयारी आहे. टप्प्याटप्प्यानं मटण आम्ही जसं लागेल तसं बॉईल करून देतो. हे आता बोकड मटण याच्यात टाकून मटण बॉईल करायचं काम चालू आहे. जवळपास मटण बॉईल झालेलं आहे. हे बघा, एकदम प्युअर गावरान बोकड कट करून हे अशी आमची तयारी चालू आहे. हे इकडं मसाला गावरान पद्धतीनं आपण जसे देवाला बोकड तयार करतो किंवा जे भाजी बनवतो त्याला आपण कंदुरी बोलतो. तर त्या कंदुरी जी स्टेप आहे, बनायची पद्धत आहे, त्या पद्धतीनं हे सगळं घरगुती जेवण तयार होतं. हे चुलीवरती तुम्ही बघू शकता, चुलीवरती मसाला तयार करायचं काम चालू आहे आणि चुलीवरच मटण बॉईल करायचं पण काम चालू आहे. भाकरीसुद्धा चुलीवरतीच भेटते. जे बी काही लागतं हे सगळं चुलीवर तयार होतं गावरान पद्धतीनं, एकदम शेतकरी जेवणासारखं. आता हे बघा, या मसाल्यामध्ये तो मसाला भाजलेला आहे. लाल मिरची पण आहे, हिरवी मिरची पण आहे, कोथिंबीर आहे, जिरे आहे, खोबरा आहे, खसखस. मसाला हा सगळा म्हणजे तयार करायचं काम चालू आहे. आणि काही मसाले आमचे जे सिक्रेट आहे ते आम्ही सांगू शकत नाही. कंदुरीसाठी जे आम्ही स्पेशल वापरतो ते. हॉटेल आमचं तसं 25 वर्षापासून सुरू आहे. 25 वर्षाच्या वरती झालं म्हणायला हरकत नाही. पण कंदुरी मटण मी 2 वर्षापासून चालवतो आणि मला व्यवस्थित रिस्पॉन्स आहे, चांगला आहे. गावाकडील जसं यात्रेमध्ये आपण देवाचे बोकड तयार करतो त्या पद्धतीनं हे सगळं घरगुती जेवण तयार केलं जातं आणि घरी चुलीवरती सगळं भाजून हे सगळं व्यवस्थित असं तयार करतो आपण. त्याच्यामुळं तुम्हाला जे टेस्ट चांगली येते, चवीला चांगलं असतं, तुमच्या पोटाला त्रास होत नाही, तुमचं ॲसिडिटी तुम्हाला होणार नाही. हे सगळं घरगुती पद्धतीनं जेवण तयार केलं जातं. तुम्ही एकदा माझ्या हॉटेलला भेट द्या अशी माझी विनंती आहे. तुम्ही एकदा माझ्या हॉटेलची चव बघा आणि चांगल्या पद्धतीनं जेवण करा, तुम्हाला त्रास होणार नाही ही माझी विनंती आहे तुम्हाला. आणि मी खूप कस्टमरची काळजी घेऊन हे सगळं स्वतः जातीनं लक्ष देऊन
हे सगळं करायचा प्रयत्न करतो किंवा करतो. मला तुम्ही चांगला रिस्पॉन्स द्या. रिस्पॉन्स तर देताच, पण पुन्हा अजून चांगला रिस्पॉन्स द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो.